संपला. ओके. सो थोडक्यात आपण आज वैदिक मॅथच्या लेव्हल ला सुरुवात करतोय. सर्वजण थोडासा माइंड सेट करून घेऊ, अप्रोच सेट करून घेऊ. ज्यांचे कॅमेरे बंद असतील ते कॅमेरे ऑन ठेवतील. आणि मला जे काही 2-3 प्रश्न आले किंवा आज आला असेल किंवा आठवडाभर आला होता किंवा जेव्हा वैदिक मॅथचं सरांना बुक हवं होतं, ते नेमकं कसं घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, थोडंसं एक माइंडसेट करतो. साधारण लेव्हल 1 चा जो काही बुकचा जो अप्रोच आहे, क्लिअर करतो तुमच्या समोर. कारण आता आपल्याकडे सिलेबस आहे. त्या सिलेबस प्रमाणे तुमची नेमकं आउटकम काय येणार आहे विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांना तुम्ही काय करून घेतलं पाहिजे, ते सिलेबस प्रमाणे जाणार आहे. हां, जर तुम्ही मला म्हटलं असतं, की एकाच लेव्हलमध्ये सर्व करा, तर एका लेव्हलमध्ये पण सर्व शिकवता येतं. काही लेव्हल बनवायची गरज नसते. परत क्लिअर करतो तुम्हाला. कारण मी स्मरणशक्ती वाढवा, वैदिक गणित शिका आणि स्मरणशक्ती वाढवा अशा एका कॅम्पच्याद्वारे 8-8 दिवस जवळ-जवळ मी 12-13 हजार विद्यार्थ्यांचे पण वैदिक मॅथचे कॅम्प घेतलेले आहेत. माझ्या खूप साऱ्या म्हणजे पेपरला अशी छोटीशी घुणे साहेब मध्ये छोटीशी अशी एक बातमी टाकून द्यायची टॉप पेजला एकदम. दिव्य मराठीच्या, लोकमतच्या, वेगवेगळ्या याच्या यायचे आणि त्याच्यातून सहज माझ्याकडे 200-300 मुलं एका कॅम्पमध्ये सहज यायचे. काही पैसे लागायचे नाही. काही पैसे नाही. ₹500त 400-500 मुलांना शिकवणं सहज व्हायचं. ₹500त सांगतोय. माईक अच्छा. बांधायला मीच असायचो, बॅनर बांधायला मीच असायचो, हँडबिल वाटायला मीच असायचो. हँडबिलला जास्त पैसे लागतात. म्हणून मी नेहमी सांगत असायचो, की दिव्य मराठी, लोकमध्ये बऱ्यापैकी चांगले न्यूजपेपर होते. इथं बातमी दिली, की सहज 300-400 म्हणजे जेव्हा 3,00,000 लोकं वाचतात, तेव्हा 400-500 लोकं येतात. हे पण तुम्हाला रेशो माहिती पाहिजे. रेशो कसा असतो? म्हणजे पेपरला ॲड दिली, तर तुम्हाला वाटलं लगेच 1000 ॲडमिशन नाही होत. 3,00,000 लोकांपर्यंत बातमी पोहोचते तेव्हा फ्री शिकवलं तरी 300 लोकं येतात. हे पहिले रेशो माहिती पाहिजे तुम्हाला. हा सरळ स्टॅटिस्टिक्स सांगतोय. सो सांगण्याचा उद्देश असा आहे, की एका लेव्हलमध्ये पण सर्व वैदिक मॅथेमॅटिक्स शिकवता येतं. असं काही नाही. मग आता जेव्हा आपण हळू-हळू लेव्हलप्रमाणे जेव्हा सिलॅबस समजून घेऊ आणि याच्यातल्या टेक्निक्स आपल्याला अवगत होतील, तेव्हा पण एक तुम्हाला पण एक स्वतःला एक असा कॉन्फिडन्स येईल, की मी इंट्रोडक्टरी मी जेव्हा एखाद्या स्कूलमध्ये उभा राहतोय, मी एखाद्या टीचर बरोबर बोलते किंवा मी एखाद्या संस्थेबरोबर बोलते, तर नेमकं मी काय प्रेझेंट केलं पाहिजे वैदिक मॅथेमॅटिक ॲज अ टीचर म्हणून. पण पुन्हा परत सांगतो, आपण जे ज्ञान आहे, विज्ञान आहे, जे काही सायन्स आहे गणिताचं किंवा वैदिक मॅथेमॅटिकने पण जो काही मोठा हवेत मोठे-मोठे बलून्स उडवले जातात, पण त्याला पण काही लिमिटेशन आहेत काही ठिकाणी. हे स्पष्ट सांगतो. काही ठिकाणी कंडिशन्स आहेत. काही ठिकाणी कंडिशनवर असलेले फास्ट कॅल्क्युलेशन आहेत. परत लक्षात द्या, मी प्रत्येक गोष्ट जेव्हा बोलत असतो ना, ते मी माझ्या गेल्या 10-15 वर्षाच्या अनुभवातून बोलतो. मी काय बोलतोय, की काही ठिकाणी कंडिशन्स आहेत. ही कंडिशन असेल तर वैदिक मॅथेमॅटिक्सचा रूल अप्लाय होईल, तरच तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन करता येतील. तरी पण जर वैदिक मॅथेमॅटिक्सचा अभ्यास केला आणि लोकं करतायत, अब्रॉडमध्ये खूप सारी डिमांड आहे. म्हणजे बाहेर देशांमध्ये पण खूप प्रचंड डिमांड आहे. अबॅकसपेक्षा वैदिक मॅथेमॅटिकवर जास्त बुक लिहिले गेले. वैदिक मॅथेमॅटिकवर जास्त हाय लेव्हल प्रोफाइलचे लोकं. मी काय सांगतो इकडे लक्षात द्या. हाय लेव्हल प्रोफाइलचे लोकं, की जे स्वतःला खूप हायर एज्युकेटेड समजतात. ते सुद्धा लाखो करोडो रुपये याच्यातून वैदिक मॅथ्स शिकून जनरेट करतायत, असं मार्केटमधलं चित्र आहे. कारण जेव्हा स्टॅटिस्टिक्स असते मार्केटमधली, की वैदिक मॅथ नेमकं काय डिमांड आहे आणि किती लोकं याच्यात काम करतायत आणि कसा रेव्हेन्यू जनरेट कारण हे मार्केटिंगचे टूल्स असतात सर्वे. तर या सर्व सर्व्हेमध्ये असं लक्षात येतं, की याच्यामध्ये खूप हायर एज्युकेटेड लोकं पण काम करतात आणि ते सर्व आहे ना, एका कुठल्यातरी पॅटर्नमध्येच करतात. म्हणजे मी नेहमी सांगत असतो, कुणीतरी नाशिकमध्ये एक जादूगार बाबा आला आणि 4 दिवसाचा खेळ करतो तो आणि खेळ दाखवताना पालकांना पहिल्या दिवशी डेमो देतो, की 100 पैकी 100 आउट ऑफ असं कॅल्क्युलेशन मी सेकंदात सोडवतो आणि असेच जर तुमच्या मुलांना सोडवायचे असतील, तर उद्यापासून 3,500 ₹4,000-5,000 भरून 4 दिवस माझ्याकडे मुलांना पाठवा. नंतर 100 आउट ऑफ 100 मिळायला लागतील. पण असं जगात काहीच होत नाही. मी नेहमी खूप वेळा पण बोललेलो या बाबतीत. म्हणजेच काय, जर एखादी कन्सेप्ट जर शिकायची असेल, तर तिला तुम्हाला रेग्युलर करिक्युलममध्ये
किंवा तो विद्यार्थी एकलव्याचा बाणा असलेला पाहिजे. म्हणजे त्याने जे शिकलं, त्याने थोड्याफार प्रमाणावर किंवा जे त्याला अवगत होतंय त्याच्यावर पुन्हा परत एक्सलन्सी येण्यासाठी सातत्यबद्ध त्याने प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॅक्टिस करून रोजच्या दैनंदिन अभ्यासामध्ये किंवा त्याच्या सिलेबसमध्ये त्या कन्सेप्ट त्याने वापरल्या पाहिजे. तर त्या वैदिक मॅथेमॅटिक्सचा फायदा होतो. पण अजून 2 गोष्टी मी सांगितल्या. वैदिक मॅथेमॅटिकमध्ये फार हाय प्रोफाइल असलेले लोकं पण काम करतायत. अब्रॉड म्हणजे बाहेर देशामध्ये खूप डिमांड आहे आणि लोकं मला इंग्लिश बोलता येतं किंवा मला खूप चांगलं प्रेझेंटेशन करता येतं म्हणून याच्यात लाखो करोडो रुपये कमवणारे पण लोकं आहेत. तसं दिसतं. त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होताना दिसतोय मार्केटमध्ये. हे फॅक्ट आहे. मग त्यातल्या त्यात हे नॉलेज आपल्या बोलीभाषेमध्ये आपण आपल्या ग्राउंड लेव्हलला प्रत्येक स्तरावर नेणं हा एक आपलं काम आहे. पण निश्चित नेहमी माझा आग्रह असतो, की एक्स्ट्रा करून घेणं. मुलांना त्यांचं रिटर्न मिळणं. कारण आई-बापाचे पण श्रमाचे, कष्टाचे पैसे असतात. त्यांना नुसतं आपल्याला लेव्हल कंप्लीट करून घ्यायची आहे किंवा मेडल द्यायचंय किंवा सर्टिफिकेट द्यायची म्हणून लेव्हल करून घ्यायची असं नाही. तर त्या मुलांना त्यांचा करिक्युलममध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये फायदा होईल असं शिक्षकाने ॲज अ टीचर म्हणून. कारण आपण एक टॅगलाईन वापरतो. कारण आपण इंडियाला सुपर पॉवर देश बनवण्यासाठी झटणारे आपल्या आपल्या परीने. खारुताईचा वाटा आपण थोडा-थोडा आपण उचलला आहे. म्हणून आपल्या परीने आपल्याकडे जो स्टुडंट आहे, त्याला कन्सेप्ट प्रेमाने, सिस्टमॅटिक, रिपीटेड, प्रॅक्टिस, हार्डवर्क, डेडिकेशन, टाईम मॅनेजमेंट एंड रिपिटिशन आणि पुन्हा परत रिपिटिशन आणि पुन्हा परत डेली लाईफमध्ये त्याचा यूज. या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर बनवलं, तर वैदिक मॅथेमॅटिक्स शिकल्यानंतर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याचा मग म्हणता येतं, की कॉम्पिटिशनमध्ये किंवा पुढच्या त्याच्या आयुष्यामध्ये त्याचा फायदा निश्चित होतो. आता 2 गोष्टींचे प्रश्न मला अजून पण एक विचारला जातो, ते पण सांगतो, की अबॅकस आणि वैदिक मॅथ नेमकं काय आहे? असं विचारलं जातं. आणि बऱ्यापैकी फीचर्स सारखे सापडतात, की इथं पण याला अबॅकसला आणि वैदिक मॅथला ब्रेन डेव्हलपमेंटची कन्सेप्ट म्हटली जाते. दोघं ठिकाणी व्हिज्युअलायझेशन मेथड म्हटली जाते. दोघं ठिकाणी लेफ्ट टू राइट ॲप्लिकेशनची मेथड म्हटली जाते आणि मग तरी लोकं म्हणतात नेमकं अबॅकस काय आणि वैदिक मॅथेमॅटिक्स काय? पण मी मुद्दाम थोडक्यात सांगेल, की पुन्हा परत अबॅकस ही ब्रेनची जिम आहे. इथं मेंटल अरिथमेटिक आपोआप होत असतं. मेंटल अरिथमेटिकसाठी कुठलाही काही प्रयत्न करायचा नसतो. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करा. डेली प्रॅक्टिस करा. मेंटल अरिथमेटिकची ब्रेनला सवय होते. पण वैदिक मॅथेमॅटिकमध्ये प्लीज इकडे लक्ष द्या. वैदिक मॅथेमॅटिकमध्ये एक जाणीवपूर्वक अप्रोच केला जातो, की तुमच्या बरोबर. ब्रेनला जसं व्हिज्युअलाइज होतंय, त्या कन्सेप्टने, त्या मेथोडॉलॉजीने नंतर ब्रेन वॉन्ट शॉर्टकट. पुन्हा परत इथे शॉर्टकट येतो आणि तुम्हाला डायरेक्ट आन्सर दिसले पाहिजे आणि तुम्हाला मेंटल अरिथमेटिक हा जो शब्द आहे, मग पुन्हा परत काल पण आपण बघितलं होतं, जर माझं जरी एखाद्या कॅल्क्युलेशनवर कॉन्सन्ट्रेशन गेलं असेल, तर मी ते कॉन्सन्ट्रेशन गेल्यानंतर त्या कॅल्क्युलेशनचं आन्सर मी करेक्ट नाही ड्रॉ करू शकत. म्हणजेच मॅथेमॅटिकमध्ये कॉन्सन्ट्रेशन हा एक पार्ट येतो. आणि जेव्हा तुम्ही एखादं गणित करत असतात, तेव्हा त्या सेकंदासाठी किंवा त्या मिनिटापुरतं तुम्ही तुमच्या जगापासून बाहेर आलेले असतात. सर्वजण कॉन्सन्ट्रेट असतात. म्हणून 2 नाणे आहेत. अबॅकस काय आणि वैदिक मॅथेमॅटिक काय? पुन्हा परत सांगेल, प्रामाणिकपणे सांगायचं, अबॅकस इस द ब्रेन जिम. हिच्यामध्ये इनडायरेक्टली मेंटल अरिथमेटिक होतं. पण वैदिक मॅथेमॅटिकमध्ये जाणीवपूर्वक गणिताच्या क्रिया या शॉर्ट मेथडने किंवा मेंटल अरिथमेटिक मेथडने केल्या जातात आणि इथं काही ठिकाणी अप्रोच आणि काही ठिकाणी पात्रतांची गरज असते वैदिक मॅथेमॅटिकमध्ये. इकडे लक्षात आहे मी काय बोललो. पात्रतांची गरज असते. पात्रता हवी असते आणि मग ती हवी असलेली पात्रता तयार होण्यासाठी एक सिस्टमॅटिक अप्रोचने आपण लेव्हल 1 मधून जातोय. जर मला पुढचे कॅल्क्युलेशन, मोठे-मोठे कॅल्क्युलेशन मला जर खरोखर व्हिज्युअलाइज झाले पाहिजे, जर ते मला जमले पाहिजे, तर एक पहिला परत वैदिक मॅथेमॅटिक्सचा एक अप्रोच असतो, की मला एडिशन आणि 9 पर्यंतचे टेबल आले पाहिजे. मग आता इथं अबॅकसला बाजूला ठेवून द्या. कारण
असा तुमच्याकडे विद्यार्थी येईल 50% की त्याने अबॅकसला त्याला अजिबात बसवायचं नाही त्या पालकाला. त्याला अजिबात ॲडमिशन घ्यायचं नाही. कदाचित काही अर्धे मुलं तुम्हाला अबॅकस मधले इकडे पण येतील, की आता 4 लेव्हल आम्ही अबॅकस केल्या ना, आम्ही वैदिक मॅथला येतो. असे पण येतील. पण मग खऱ्या अर्थाने इथं मात्र त्यांनी अबॅकस बाजूला ठेवायचं. तिथं काय आहे, +8 -2 किंवा +10 तो कन्सेप्ट वेगळा आहे. तर रिकॉल सेन्स आहे. म्हणजे ब्रेनमध्ये जे काही 50-60 जे काही तुमचे फॉर्म्युलेज तुम्ही लोड केले ते आठवण्याचा व्यायाम आहे. म्हणून त्याला ब्रेन जिम म्हणतात. म्हणून आता जेव्हा आपण या फॉर्मॅटमध्ये जाऊ वैदिक मॅथेमॅटिक्सच्या, तेव्हा मुलांना आणि टीचरांनी पण एक जाणीवपूर्वक लक्षात द्यायचं, की वैदिक मॅथेमॅटिक्सचा हा फॉर्मॅट मेंटल अरिथमेटिक आणि एक सिस्टमॅटिक स्कूलमध्ये त्यांना वापरता येईल आणि डायरेक्ट आन्सर दिसतील अशा अप्रोचमध्ये शिकवायचं आहे. ओके. म्हणून परत क्लिअर करतो. अबॅकस हे ब्रेन जिम आहे आणि खऱ्या अर्थाने करिक्युलममध्ये फायदा व्हावा म्हणून गणिताच्या क्रिया, त्याच्याबरोबर मेंटल अरिथमेटिक आणि स्पीड एन्हान्स व्हावा म्हणून वैदिक मॅथेमॅटिक्स शिकवलं जातं. पण तरी पण मी तुम्हाला पुन्हा परत एक टॅगलाईन सांगतो. काही ठिकाणी कंडिशन्स आहेत आणि त्या कंडिशन्स मधूनच जावं लागतं. काही ठिकाणी मर्यादा पण आहेत. असं नाही, की सर्व ठिकाणी तोच रूल आपण घेतला म्हणजे 100% अप्लाय होतो. तिथं काही उणिवा पण आहेत आणि त्या जाणीवपूर्वक लक्षात ठेवाव्या लागतात. ओके. अ, मी कसा घेऊ? लेव्हल 1 कशी शिकू? हा प्रश्न होता. जर तुम्ही साधारण लेव्हलप्रमाणे जर वीकेंडला जाणार असाल, तर शनिवार, रविवार सरळ आपला 3 महिने 1 लेव्हल. हा फॉर्मॅट सर्वीकडे आहे. साधारण 3 महिने म्हणजे साधारण तुमचे 12 क्लासेस किंवा 24 क्लासेस. तुम्ही 2 दिवस घेणार असाल तर. आणि मी तुम्हाला सांगितलं, की एंड ऑफ द पहिली लेव्हलचं एक टार्गेट असायला पाहिजे, की माझ्या क्लासमधले मुलं आपण सिलेबस पण बघणार आहोत सर्वांसमोर आता. तर आपलं टार्गेट असणार आहे, की हे मुलांना आलंच पाहिजे. ॲज अ टीचर म्हणून आपली पण एक थोडीशी बांधिलकी आहे, की हे मुलांना आलंच पाहिजे. नुसतं कंप्लीट केलं नाही, आलं पाहिजे. आपण आपल्या या जोरवर असलं पाहिजे. ओके. सो पुन्हा परत जर तुम्ही वीकेंडला घेणार असाल तर 3 महिने. जर तुम्ही समर कॅम्पमध्ये घेणार असाल, तर तुम्ही 15 दिवसात पण करू शकता. तुम्ही 11 दिवसात पण करू शकतात. तुम्ही 21 दिवसात पण करू शकतात. तुम्ही किती मुलांकडनं कशा पद्धतीने प्लॅन करून घेता ते तुमच्यावर आहे शेवटी. 11 दिवस, 15 दिवस, 21 दिवस. पण तुम्ही नॉनस्टॉप पण एक लेव्हल करू शकतात. तुम्ही 3 महिन्यात पण करू शकतात. मग पुन्हा परत पुढचा प्रश्न येतो, की मी फी किती घेऊ? आणि फीच्या बाबतीत आपण खूप स्पष्ट आणि जाणीवपूर्वक प्रत्येकाला सांगत असतो, तुम्हाला 3 महिने शिकवायचंय, तर मला एका मुलाकडनं 3 महिन्याचे मी किती घेतले? मी 900 घेतले, तर मला ₹300 दर महिन्याला मिळतायत. म्हणजे मला परवडत आहे का हे तुम्हाला बघायचंय. त्याच्यातून काही ब्रेन ड्रेनला ₹1 अपेक्षा नाहीये. आणि कुठलंही काही रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्यायचा आणि ₹1000 आम्हाला पाठवा याची पण काही ब्रेन ड्रेनला अपेक्षा नाहीये. परत क्लिअर करतो. तुम्हाला वाटलं मला 2,000 घ्यायचेत, मला 1,500 घ्यायचेत, मला 2,400 घ्यायचे, 3,000 घ्यायचे, 3,500 घ्यायचे. कारण आपण जी लेव्हल 1 शिकणार आहोत. त्या लेव्हल 1 चे ₹7,000 घेणाऱ्या पण एस-पी लेयर स्कूल नाशिकमधली म्हणजे मी नाव घेऊन सांगतो, की जी स्कूलने आता 50,00,000चं बक्षीस जिंकलं. बेस्ट स्कूल म्हणून. तिथं कोठावदे सर म्हणून मी ज्या सरांबरोबर आम्ही वर्गमित्र म्हणजे आम्ही गोडकेंडीकर सरांचे दोघं विद्यार्थी. ते लेव्हल 1 चे ₹7,000 पण घेतात. म्हणून तुम्हाला तुम्ही तुमचं मार्केटिंग कसं करतात? तुम्ही मुलांना कसं शिकवतात? पालकांना तुम्ही गोड बोलून कसं पटवतात? आणि त्यांच्या अलगद खिशातून कसे पैसे काढण्याचं स्किल तुमच्याकडे आहे. हे सर्व त्याच्यावर डिपेंड असतं फीजचं. हा परत स्पष्ट क्लिअर करतो. म्हणून पुन्हा परत तुम्ही ज्या एरियात राहतात, त्या एरियात पालकांना किती परवडते फी? ते तेवढे देऊ शकतात का? पण कधी-कधी 2 अप्रोच आहेत समाजामध्ये. समाजाला जर तुम्ही सांगितले, "मी ₹900च घेणार आहे." त्यांना वाटतं, जरा यांचा बोगस कार्यक्रम दिसतोय. यांचा जरा हलका कार्यक्रम दिसतोय. पण त्याची जर फी तुम्ही 3,000 ठेवली, तर मग ते म्हणतात, "यांचा खूपच भारी कार्यक्रम दिसतोय." असं समाजाच्या प्रतिक्रिया सर्वांच्या वेगवेगळ्या आहेत. म्हणून
900 ठेवायची का 3000 ठेवायची? हे तुमचं तुमचं मार्केटिंग. कारण हे बघा, स्पष्ट मी जे आहे ते स्पष्ट सांगतो. समाजात सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. तुम्ही 900 ठेवले तरी लोकं म्हणतात जास्त झालेली आहे. 3000 ठेवले तरी लोकं म्हणतात जास्त झालेली आहे. तुम्ही 900 ठेवले तरी लोकं म्हणतात यांचं काहीतरी कमी दिसतंय आणि 3000 म्हटले तरी ते म्हणतात यांचं कमी किंवा भारी आहे. जे काय आहे प्रतिक्रिया तुम्हाला अ, आता हा सवय झाली पाहिजे तुम्हाला. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, की सिंपल काम आहे. जर मला खरोखर वैदिक मॅथ्सचा क्लास सुरू करायचा आहे बघा, अबॅकसपेक्षा वैदिक मॅथ्स शिकवणाऱ्या फार कमी लोकं आहेत मार्केटमध्ये. हे पण तुम्हाला ऑब्झर्वेशन पाहिजे. आपल्या सारख्या ज्या ताई लोकं अबॅकस शिकवतायत, त्या खरोखर किती जण वैदिक मॅथ्स शिकवतात, हे पण जाऊन चेक करा. ते जसं आपण जवळ-जवळ आपण 1-1.5 वर्षानंतर बुक आणलं, पण त्या प्रमाणात तुम्हाला लक्षात येईल, की त्या म्हणतील, "ताई नाही हो, ते माझं असं आहे, तसं आहे, काहीतरी समथिंग." कारण इथं आपला स्वतःचा पण एक अप्रोच लागतो, की मी कशा पद्धतीने मुलांना शिकवलं पाहिजे. पण काळजी करू नका, आपण सिस्टमॅटिक ईझीएस्ट वेने बुक बनवलंय, त्याच्यासाठी थोडा वेळ जरी गेला, पण एक ॲडिशनल अप्रोच, लेव्हल 1 बद्दल मी बोलतोय आता. ॲडिशन अप्रोच, ॲडिशन कॅपेबिलिटी. मुलांची परफेक्ट जिम तयार झाली पाहिजे. मुलांना डायरेक्ट ॲडिशन जमलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मुलांनी प्लीज लक्ष द्या. लेव्हल 1चा काय टार्गेट काय आपलं? 999 पर्यंतचे तरी मुलांना टेबल बनवता आले पाहिजे काही सेकंदामध्ये. आणि नेहमी म्हणजे नेहमी साध्या भाषेत सांगत असतो. मी नेहमी बोमट्या मारून सांगत असतो, "ताईंनो, एक्स्ट्रा द्यायला सुरुवात करा." आता एक्स्ट्रा काय द्यायचंय ना, की आपल्याला आहे ना थोडंसं एक्स्ट्रा आपण पण थोडं बिल्ड झालं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, एक्स्ट्रा जर माझ्याकडे काही असेल, तर ते मी नेहमी सांगत असतो. तर तुमच्याकडे खरोखर एक एक्स्ट्रा काही चांगलं स्किल तुम्ही शिकलात असाल, तर कोणाला तरी शिकवा. म्हणजे इतर ताईंना पण ते कामात येईल आणि त्या ताईंनी पण मोठ्या मनाने किंवा त्यांची तयारी पाहिजे शिकण्याची. असं नाही की कोणीतरी देतंय म्हणून ते फुर्र करायची सवय असते. म्हणजे ते औषध पचनी पण लागलं नाही, पण वाया पण गेलं. असं नाही झालं पाहिजे. म्हणजे ते सर्वांना कामात आलं पाहिजे. उदाहरणार्थ असं सांगेल मी, की त्यातल्या त्यात एक अजून अशी आहे, बोथ हँड राइट मेथड मुलांना फ्रीमधलं टूल आहे. फ्रीमधलं टूल आहे आणि त्याच्यावर अजून आपल्या पेरेंट इन एज्युकेशनवर त्यात खूप साऱ्या ताई काम करत नाहीयेत. पण मग त्याच्यासाठी गरज काय असते स्वातीताई? त्यासाठी गरज असते एक एक्स्ट्रा नोटबुकची. एक 200 पेजेस नोटबुकची. पण जर तुम्ही खरोखर काही करून घेणार असाल, तर पालक देतात. तुम्हाला पण माहिती देतात पालक देतात मुलांसाठी आणि ती केलीही पाहिजे. नाही काही ना, तर पॅराग्राफ रायटिंग किंवा त्याच्याबरोबर हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट तुम्हाला वाटतं ना, मी नेमकं समर व्हॅकेशनमध्ये काय-काय करावं? नुसतं मुलांना तुम्ही वन टू वन दोघा हाताने नुसतं हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंटचे जरी तुम्ही 10-15 दिवस बसवलं ना मुलांना, एक-एक पॅराग्राफ घेऊन, तरी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या 15 दिवशी मुलांचा फरक झालेला असतो. पण ते सातत्यबद्ध झालं पाहिजे. पुन्हा परत टॉपिकवर जातो. हा फक्त प्रश्न होता, मी फी किती घेतली पाहिजे? किती दिवस क्लास घेतला पाहिजे? माझ्याकडे प्रश्न आलेत म्हणून मी सांगितलं. म्हणून मनसोक्त तुमच्या पद्धतीने क्लास घ्या. त्याच्यानंतर ॲडिशन अप्रोच आणि मल्टिप्लिकेशन ऑफ टेबल मेक विथ ॲडिशन अप्रोच 999. हा एक आपण सर्व बुक आपण बघू, तेव्हा आपल्याला शेवटपर्यंत अंदाज येईल. आता पुढचा एक प्रश्न आहे आणि मी स्टार्ट करतो. कारण पहिला दिवस आहे म्हणून थोडा माइंडसेट करून घेतोय. लेव्हल 1चं बुकचं किती दिवस ट्रेनिंग असेल? मी म्हणेल आज पण आपण संपवून टाकू. झोपण्याच्या आधी. संपवून पण टाकू शकतो. पण त्याच्यासाठी मी मुद्दाम सांगेल आज, उद्या, परवा आपण 2-3 दिवस बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत एक बुकचा फंडामेंटल समजेल. त्याच्यानंतर याच्यासाठी, या बुकसाठी आपल्याकडे किंवा YouTubeवर ॲपमध्ये किंवा YouTubeवर साधारण ॲडिशन अप्रोचचे खूप सारे मला वाटतं 12-13 काहीतरी असे क्लासेस कुठेतरी विस्कळीत आहेत. म्हणजे ते मी असं म्हणणार नाही, की ते त्याच पद्धतीने बुकच्या पद्धतीनेच त्याच्यात आले असतील, पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. जर पुन्हा परत कोणाला आठवण करून द्यायची वेळ आली, तर पुन्हा परत कोणाला तरी ॲपची मला आठवण करून द्यावी लागेल. पुन्हा परत तिथं वैदिक मॅथेमॅटिक्स बघावं लागेल. पुन्हा परत तिथं सर्व 1-2 मला वाटतं 13-14 क्लासेस असे आहेत. ते 13-14 क्लासेस जर तुम्ही शांततेत बघितले, तरी तुम्हाला लेव्हल 1 सर्व अप्रोच समजेल. लक्षात आलं? पुन्हा परत अजून असं आहे, की
लगेच आपण पुढच्या आठवड्यामध्ये लेव्हल 2 पण स्टार्ट करतोय. कारण तोपर्यंत आपलं लेव्हल बुक 2-4-8 दिवसात आपल्याकडे लेव्हल बुकचं पण पहिले आता मला वाटतं 6चं उद्या देणार आहे तो मला. मी जाऊन आलो आज त्याच्याकडे. "बाबा दे रे." पुन्हा परत काल परवा गेलो. तर उद्या माझ्याकडे लेव्हल 6 येईल. त्याच्यानंतर लेव्हल 7चं 2-4-8 दिवसात येईल. गुढीपाडव्यापर्यंत बघू का तो पण त्याला बघू. नाही देणार तो, पण 2-4-8 दिवसात 7चं येईल. म्हणजे अबॅकस संपेल आणि लगेच तो मला लेव्हल 2चं वैदिक मॅथ देईल तो. असं ठरलंय. म्हटलं बाबा पहिले अबॅकस संपवून टाक, मग वैदिक मॅथ मला 1 बाय 1 दे. तोपर्यंत आपण वैदिक मॅथ 2 मध्ये, लेव्हल 2 मध्ये बऱ्यापैकी खूप साऱ्या ज्या स्मार्ट कन्सेप्ट आहेत. स्मार्ट कन्सेप्ट मी सांगतो, कंडिशन बेस. त्या बऱ्यापैकी आपण कव्हर लेव्हल 2 मध्ये करणार आहोत. आणि मग लेव्हल 2 केल्यानंतर तुम्हाला पण थोडा कॉन्फिडन्स येईल, की बाबा मी आता थोडेसे कुठेतरी ब्लॅक बोर्डवर उभ्या राहिले मी एखाद्या क्लासमध्ये, की मी गणिताची जादू, अशा खूप साऱ्या हेडिंग्स असतात. ह्या अशा मी सर्व प्रयोग करून दाखवू शकतो. ओके. म्हणून लेव्हल 1 हा एक बेस आहे. कंडिशन अप्लाय म्हणजे कंडिशन ज्या आहेत त्या कंडिशन प्रूव्ह करण्याचा. आणि लेव्हल 2 थोडंसं तुम्हाला पण वाटेल, की मी आता पुन्हा परत मी जाऊन खूप सारा गणिताची जादू असे प्रयोग मी घेऊ शकते. अशा पद्धतीचं लेव्हल 2 आहे. आणि पुन्हा परत मग थोड्याशा एडवान्स लेव्हलला आपण एक पद्धतीने जाणार आहोत. काही काळजी नका करू. ट्रेनिंग बाबतीत काही काळजी करू नका. फक्त सातत्यबद्ध प्रॅक्टिस, अप्रोच आणि मेहनत आणि दुसरं अजून, की एवढ्या कदाचित आपण वेबसाईट पण आपण हे करतोय त्याच्यासाठी साधारण ₹60,000 आपण खर्च करतोय. ब्रेन ट्रेन एज्युकेशनची वेबसाईट. थोडासा मुद्दाम आजच त्याच्याबरोबर डील झालं म्हणून सांगतो. कारण आपला खूप मोठा डाटा आहे. प्रत्येक ताईंना, प्रत्येक टीचरांना लॉग इन असेल, प्रत्येक विद्यार्थ्याला लॉग इन असेल. म्हणजे सर्वांना एक्सेस देतोय आपण. म्हणजे आपल्या ताई आता 250 ताई आहेत. 250 ताईंपैकी जर 250 ताई क्लास घेतायत. समजा माधुरी ताई खटावकर ताई घेतायत. तर माधुरी ताईंना जर त्यांनी कोणी पुशेगाव म्हटलं, की साताऱ्याला कोण आहे? पुशेगाव म्हणजे माधुरीताई दिसतील. माधुरीताईंनी क्लिक केलं, माधुरीताईंचा लगेच पूर्ण क्लास, कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा क्लासचा ॲड्रेस, त्यांचा बॅनर तिथं दिसेल. पण तुमची परमिशन असेल तर. तुम्ही म्हटले, "नाही, मला नाही टाकायचं." बाय-बाय. नो प्रॉब्लेम. जो माहिती देईल, वेळेवर देईल, त्याला तिथं सर्व आपण टाकू. म्हणजे माझा उद्देश आहे, की एका पेजवर आपण हे सर्व का खर्च करतोय, की एका पेजवर आमच्या 250 ताई आहेत, त्याच्यातून माझा स्वार्थ काहीच नाहीये. परत एकदा क्लिअर करतो. एका पेजवर 250 ताई आहेत. कोणाला वाटतं ब्रेन ट्रेनचं कुठं मुंबईला आहे का? त्याने मुंबई सिलेक्ट केलं, 10 ताई दिसतील. 10 ताईंमधल्या त्याला वाटलं, की आता स्वातीताई पगारे मला जवळ दिसतायत. स्वातीताईंना त्याने टिक केलं. स्वातीताईंचं प्रोफाईल दिसेल क्लासमधलं. म्हणजे आपण असा तरी प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर तुमच्याकडे स्टुडंट्स आले. जेवढ्या काही आपल्या टेस्ट असतील. म्हणजे हा मोठा प्रोग्राम आहे. काही लगेच तो 2-4-8 दिवसात नाही होणार. पण आज पहिल्यांदा त्याच्याशी डील झालं. नेमकं मी पण का लेट करतो ते मी पण खूप मोठी म्हणजे युनिव्हर्सिटी सारखी आपली मोठी वेबसाईट तयार होणार आहे. कारण 250 ताई, उद्या 500 ताई होणार. त्या सर्वांचा प्रेझेन्स त्याच्यावर आणायचा आहे. त्या सर्वांचं त्याला तिथं टाकलं त्याने नाव टाकलं, की ते सर्च इंजिनमध्ये आलं पाहिजे. हे सर्व्या गोष्टी आपण सिस्टमॅटिक करू. पण थोडंसं वेळ जाईल, पण व्यवस्थित होईल. त्यानंतर जेवढे विद्यार्थी येतील, समजा आता तुमच्याकडे जेवढे विद्यार्थी येतील, त्या सर्व विद्यार्थ्यांचं आजचा तसं करण काय? म्हणजे खरोखर उद्या आपल्याला कळलं पाहिजे, की ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे 200 किट घेऊन 200 विद्यार्थी शिकतायत का? 500 शिकताय का 1000 शिकतायत? त्या किटच्या म्हणजे जो काही आपला रेशो आहे, तो तिथं मॅच झाला पाहिजे. म्हणजे एका क्लिकमध्ये काउंटडाऊन झाला पाहिजे. या सर्व गोष्टी आपण अपडेट वेबसाईटच्या माध्यमातून करतोय. मुलांना लॉगिंग असणार आहे. मुलांना पण आपण लॉगिंग देण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणजे उद्या त्यांना लगेच जायचं असेल, ब्रेन ट्रेनवर ते जातील. तुम्ही तुमच्याकडनं त्याला लॉगिन मिळेल. तुमच्याकडनं पासवर्ड सेट करून दिला, की तो जाईल आणि तिथल्या टेस्ट वगैरे सोडवत बसेल. म्हणजे त्या सर्व्या गोष्टी एका एका प्लॅटफॉर्म, एका अम्ब्रेलामध्ये आणण्यासाठी थोडासा त्याला म्हणजे पण छानपैकी त्याने मला कोटेशन दिलं. 48,000चं आज कोटेशन दिलं. पण त्या 48,000 मध्ये मी जेव्हा एक बोलतोय, तो म्हणे, "सर ये तो आपका बढ़ते ही जा रहा है अभी." मग म्हटलं, "तो ते करना ही पड़ेगा." असं नाही होणार ना. तर म्हणजे मी तुम्हाला दाखवू शकतो असं काही नाही. पण जेव्हा त्याने मला दाखवलं, की म्हटलं, "यार जो अच्छा है तो अच्छा मैं मागून माग म्हणजे आणि पण ते मग एक फीचर्स वाढत जातात. पण ठीक आहे काही हरकत नाही. तो नंतरचा पार्ट आहे. सो आपण वैदिक मॅथला सुरुवात करू कारण मला वाटतं थोडा वेळ जास्त झाला आपल्याला. ओके. सो एक जस्ट मिनिट. ओके, ओके, ओके.
सो आपण लेव्हल 1चा अप्रोच बघतोय आणि याचं आपण सिस्टमॅटिक इकडे लक्ष द्या. याचा सिस्टमॅटिक वैदिक मॅथ सर्टिफाईड टीचर या कोर्सच्या अंडरमध्ये ज्या ताई वेळेवर ठरल्याप्रमाणे एक्झाम करतील, प्रॅक्टिस करतील आणि त्यांची कॅपेबिलिटी प्रूव्ह करतील, त्यांना पुन्हा परत सर्टिफिकेशन आपण प्रोग्राम करून घेऊ. काहीही प्रॉब्लेम नाही. म्हणून तुम्ही तुमची मेहनत, तुमची जिद्द ही तुमच्या सर्टिफिकेशनमधून किंवा तुम्हाला पुन्हा परत 2, 4, 10 जणांना जरी नोकरीसाठी फायदा झाला किंवा तुम्हाला आयडेंटिटी तयार झाली, तर निश्चित आपण या सर्व गोष्टी करून घेऊ. नो प्रॉब्लेम. ओके. सो म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक मॅथ अँड अबॅकस ही आपली रजिस्टर्ड संस्था आहे. काही काळजी नका करू. ओके. सो हे जे तुम्हाला लेव्हल 1चं बुक दिसतोय, मी तुम्हाला टॉप एंड दाखवतोय. टॉप पेज काय डिझाइन केलंय आपण. तुम्हाला पी-डी-एफ पण दाखवेल मी, पण मला प्रेझेंटेशन बनवावं लागलं. टॉप पेज पहिल्या लेव्हलचं आहे आपलं. साधारण 30+30 म्हणजे मला वाटतं काही इन्फॉर्मेशनचे पेजेस आहेत. 30+30 साधारण पेजेस आपल्या प्रॅक्टिसचे पेजेस आहेत. अशा पद्धतीचे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे सुरुवातीला. कारण जस्ट वैदिक मॅथेमॅटिक्स पहिल्या लेव्हलमध्ये सर्वांना इन्फॉर्मेशन असावी. कारण जगद्गुरु श्री भारती कृष्ण तीर्थजी महाराजांबद्दल माहिती असावी. 16 सूत्र काय असतात, उपसूत्र काय असतात, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती असावी. ते सर्व आपण त्या बुकमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता मग जेव्हा आपल्या खऱ्या अर्थाने इकडे लक्ष द्या, की लेव्हल 1चा काय अप्रोच आहे, तर एक ॲडिशनची प्रॅक्टिस व्हावी. एक मेंटल अरिथमेटिकचं कॅल्क्युलेशन करण्याचा एक अप्रोच तयार व्हावा आणि 999 पर्यंतचे टेबल मुलांना व्हिज्युअलाइज दिसतील अशा पद्धतीने प्रॅक्टिस व्हावी. हा अप्रोच सेट करून आपण लेव्हल बनवलेली. ओके. सो आपण थोडंसं मी तुम्हाला बोललो तर आजच्या आज नाही होणार, पण आपण 2-3 दिवस घेऊ म्हणजे आपल्याला थोडंसं इकडे लक्ष द्या. पहिले एक इकडे लक्ष द्या आता. एकदम काही ताईंचा असा एक प्रश्न होता एका ताईंचा मला, की माझ्याकडे पहिलीतला मुलगा आहे. तो वैदिक मॅथ करू शकेल का? पण मी त्या ताईंना सांगितलं होतं साधारण 4थी-5वी पासूनचे मुलं पाहिजे. मी म्हणेल 5वी पासूनचे मुलं पाहिजे. आणि दुसरं गोष्ट अजून असं, पहिलीतला मुलगा पण करू शकतो, करू शकत नाही. पण लाखातला एखादा असतो. म्हणून असं काही नाही तुम्ही जिद्द घेतली त्याला शिकवून करून घ्यायचं असेल तर करून घेऊ शकता. म्हणून पहिला फॉर्मॅट आहे प्लीज इकडे लक्ष द्या ॲडिशन मधला, की डिजिट फॉर्मेशन. आता व्हॉट इस द डिजिट फॉर्मेशन? जर माझ्याकडे हा 8 तयार झाला असेल, एक 8 अंक आला माझ्यासमोर मनीषाताई, तर या 8चे मला फॉर्मेशन माहिती पाहिजे मला. म्हणजे माझ्याकडे 5+3 म्हटलं तरी 8 होतो. 4+4 केला तरी 8 होतो आणि पुन्हा परत 2+6 केला तरी 8 होतो किंवा 1+7 केला तरी 8 होतो. हे फॉर्मेशन मुलांचे व्हिज्युअलाइज पॅटर्नमध्ये एकदम पक्के झाले पाहिजे. मग ह्याला काही पाठ करायची गरज नाही हां, परत सांगतो मी. पाठांतर नाही. पाठांतर नाही. व्हिज्युअलाइज पॅटर्न, ॲटिट्यूड, एक अप्रोच तयार झाला पाहिजे. म्हणून पहिलं एक प्रकरण आहे, की डिजिट फॉर्मेशन. आणि या डिजिट फॉर्मेशनमध्ये आपण बघितलंय 1+9 इस अ 9, 1+8 इस अ 9, 2+7, 3+6 पुन्हा परत 3+6 आणि 4+5. हा काहीतरी डबल झाला माझ्याकडनं टाइप करताना. म्हणजे अप्रोच असला पाहिजे कुठले 2 अंक एकत्र आले तर कुठल्या अंकांचं डिजिट. मग आता इथं लक्ष द्या. असं हे प्रकरण शिकवताना बुकचं पण एक काही लिमिटेशन आहेत. नाहीतर पुन्हा परत 100-200 पानांचं बुक झालं असतं. म्हणून याच्याबरोबर एक नोटबुक बनवणं, एक्स्ट्रा नोटबुक घेणं, काही फरक पडत नाही. मुलांना एक्स्ट्रा प्रॅक्टिस करून घेणं, एक्स्ट्रा नोटबुक बनवणं. मग आपण जर मुलांना जर एकदा अप्रोच शिकवला ना, तर मुलांना स्वतःहून टार्गेट द्यायचं, की रोज एक कुठलाही अंक घ्या. कुठलाही अंक घ्या आणि त्या क्लासमध्ये 10-15 मिनिटं एक अंक घेऊन आपण 34 घेतला फॉर एक्झाम्पल. 34 घेतला बोर्डवर आणि तुम्ही लिहिला 12, तुम्ही लिहिला 18, तुम्ही लिहिला 14, तुम्ही लिहिला 22. मुलांना हा पाठ